पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकावर मंगळवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गुजरातकडून मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे 60 डबे जे आहेत ते घसरले होते। मोठा अपघात जो आहे तो इथे घडलेला होता। मात्र कालपासून दुरुस्तीचं काम जे आहे ते रेल्वे प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेलं आहे। मी सध्या पालघरच्या रेल्वे स्थानकावर आहे। आपण माझ्या मागे बघू शकतो की रेल्वेचे जे मजूर वर्ग असतील किंवा रेल्वे प्रशासकीय अधिकारी असतील किंवा टेक्निकल टीम जी आहे ती दुरुस्ती करताना आपल्याला बघायला मिळत आहे। एकूणच जवळपास 13 ते 14 तास उलटून गेल्यानंतर रात्रभर हे रेल्वे रूळ जे आहेत ते दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलेले आहे। मालगाडीचे जे डबे आहेत ते काढण्याचं काम जे आहे ते एकंदरीत हाती घेण्यात आलं होतं। मात्र कालपासून पश्चिम रेल्वे सेवा जी आहे ती पूर्णतः विस्कळीत झाली होती। चाकरमान्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागला होता। मात्र अप आणि डाऊन मार्गावरील ज्या उपनगरीय सेवा आहे ती पूर्णतः सध्या तरी बंद आहे। मात्र अजूनही दुरुस्तीसाठी विलंब लागणार असण्याची माहिती जी आहे ती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। मात्र लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या काही वेळासाठी रद्द ज्या करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू असलं तरी आणखी किती वेळ लागेल हे सांगणं अजून तरी निश्चित नाही आहे। रुपेश पाटील, साम टीव्ही, पालघर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।